हॅलो गाईज, संगीता डिझायनर बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याकडे आला आहे आता हे डिझायनर ब्लाऊज। आता कस्टमर म्हणतो ते का तुमच्याच मताने डिझाईन टाका। आता मी विचार करत आहे की याच्यावर डिझाईन कोणती टाकू, आणि त्यांची इच्छा आहे का हात अस्तीन लहान करा। एक तर इथं अस्तीन मोठे दिले आहे, तर आता मी माझं डोकं लढवलं की आता अस्तीन पण छोटे करायचे आहेत। इथला डिझाईनचा कापड उरत आहे, तर आपण तो आता मागच्या पाठीच्या भागाने घेऊ। तुम्हाला सांगते स्टिचिंग करताना कसं घेते। तर आता सर्वात आधी आपण आता कटिंग करून घेऊ याची। सर्वात आधी आता याची लांबी आहे 12.5 इंच, छाती आहे 35 इंच, कमर आहे 31 आणि शोल्डर आहे 14.5 आणि अस्तीन आपल्याला लहान ठेवायचे 3 इंचच आहे। आता सर्वात आधी आपण लांबी घेऊन घेऊ। किती आहेत? 12.5 आहे। आपली लांबी आहे 12.5, तर आपण घेऊ 13.5, कारण की अर्धा इंच खाली जाते आणि अर्धा इंच वरती शिलायला जाते। 12.5 आहे तर 13.5 घेऊ आपण। आता याचा गळा साधाच असल्यामुळे आता मी 5च घेत आहे शोल्डर। आणि इथून मी आता बगल 6च घेते। छाती आहे 35, तर याचे होते आपले 8.25। इथून 1.5चा आपण डिस्टन्स घेऊन घेऊ गोलाई। आणि कमर आहे 31, तर 31चे अर्धे होते 7.25। 1 इंच आपले टक्स पॉईंट राहणार आणि 1.5 इंच मार्जिन। तसे इथं पण आपण 1.5 इंचच मार्जिन ठेवणार आहे। आता हे आपले पूर्ण हा दिसता का? आता आपण इथे रेषा मारून घेतले आहे। आता याची गोलाई आहे, अस्तीन गोलाई आहे 14, तर आपले हे 14चे अर्धे होते 7, तर आपले हे 7.5 आलं पाहिजे। बरोबर 7.5 आपला आला आहे। इथून बघा, इथून 7.5 बरोबर आला आहे। याचा गळा आपला डिझाईनचा आहे। मागची पट्टी 3ची घेऊ आणि इथं 1 इंचाचं आपलं अर्धा इंच डिस्टन्स राहणार। 2.5चा गळा आणि इथून आपण 3चा घेऊ। इथे आपल्याला नाडा लावायचा आहे। आपला इथून 5चा गळा येणार, इथून नॉट्स येणार आहे आणि इथे दोरी येणार आहे। आणि इथं आपलं टक्ससाठी राहणार। पहा, लांबी घेतली आहे 12.5 आहे, तर 13.5 घेतली आहे। तर शोल्डर आहे आपलं 5.5चा आहे। इथून बगल मी 6ची घेतली आहे। आता आपण याला कट करून घेऊ। याची स्टिचिंग पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपलं हे आता
कपवाला ब्लाऊज आहे शिवायचं. आता जसं आता आपलं समोर मागची बाजू काढली आहे, सेम आपण तशीच समोरची पण बाजू काढणार आहे. डायरेक्ट आता मी कट करून घेते, तुम्हाला सांगते. जसं आहे तसंच कटिंग करून घ्यायची. फक्त इथे आपल्याला फक्त इथं 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचे आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही. आणि इथे आपला अर्धा इंच. बाकी आपल्याला कुठे वाढवायचं नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता. मी डायरेक्ट तुम्हाला सांगत आहे. आता आपला हा समोरचा बाजू कट करून घेतला आहे. याचा गळा घेऊ आपण 2 इंचाचा आणि इथून आपला 6चा गळा आहे. इथून 2.5 दोन्ही आता पॉईंट आपण जोडून घेऊ. आपण आता इथलं शोल्डर मोजायचं 3चं आहे. 3चं आहे तर अर्धा टेप करायचा, म्हणजे दीडचं आपलं इथे येणार. इथं घ्यायचं आहे आपल्याला 4 डिझाईनचा गळा आहे समोरचा आणि इथे आपण घेऊ 5. इथून सरळ रेष मारून घ्यायची सर्वात पहिला आधी. आणि हा वाला पॉईंट आणि हा वाला पॉईंट जोडून घेऊ. याला आता पानाचा आकार आपण देऊ. तर छान इथे आपली दोरी येणार आहे. वरून टक्स पॉईंट आहे 8.5 आहे, तर आपण 9 घेऊ. अर्धा इंच वरती शिलाईसाठी जाते तर. आणि डिस्टन्स आहे 7.5चा आहे, तर आपण 4.25 घेता. इथून डिस्टन्स इथूनही 4.25च घ्यायचा आणि इथून आपण 5.5 घेऊ. आता हा वाला पॉईंट आहे आणि हा वाला पॉईंट तो आपण गोलाईमध्ये छान जोडून घ्यायचा. आता मी तुम्हाला अखंडवाली सांगत आहे, किंवा आपण कट करून हे करू शकते, पण आता मी तुम्हाला अखंडवाली सांगत आहे. आता इकडे आपण 1 इंच सोडायचं आहे, इकडे 1 इंच, 2चा आपलं डिस्टन्स राहणार. आणि आता हे दोन्ही पॉईंट आहे आपण ते जोडून घेऊ. आणि इथून बरोबर 1.5 इंचावर मार्जिन हे करायचं. आपलं 1.5 इंचा इथं फिटिंग राहणार आपली बरोबर. लक्षात ठेवा. आता इथं 2 इंच मी एक्स्ट्रा घेतले आहे, त्याच्यामुळे इकडे एक कापड मी 2 इंच एक्स्ट्रा घेत आहे, कारण की 2 इंच आपला इथं कापड एक्स्ट्राचा जाऊन राहिला आहे. तर आता आपली हे झाली समोरची बाजू. आणि ही ब्लाऊज आहे मागच्या हुकाचं. कप्सवाला असल्यामुळे आपल्याला अस्तर डबल काढण्यात येते. आता आपण अस्तीन कटिंग करून घेऊ. अस्तीन आहे आपल्या छोट्याचं आहे, 3 इंचाच्या आपल्या अस्तीन आहेत. आपण 4 घेऊ इथून
गोलाई आहे 14ची, तर आपल्या अर्धे येते 7. 14 आहे तर आपण अर्धे घेऊ, आपण 7 वर येते. आणि वरून आपला 2.5 इंचाचे हे राहणार गड्ड्याचा. इथून तिरपी रेष देऊन द्यायची सर्वात आधी. पहिलं आपण बघा, आपला हा छोटा अस्तीन झाला ना, हा आपला गड्ड्याचा आकार. तुम्ही जर अशा पद्धतीने जर कटिंग कराल तर याच्यामध्ये अस्तीनमध्ये पण एक प्लेट येणार नाही, ब्लाऊजमध्ये कुठंच अशा मोड्या पडणार नाही आणि फिटिंगला छान बसेल. कधी कधी काय होते का, आपण कधी कधी हे जास्ती जर भाग ठेवला तर तो खाली घसरल्यासारखा होते. तर कधी छोट्या अस्तीनला राहते तर 2.5 इंचच आपल्याला उतार घ्यावं लागते, आणि मोठी अस्तीन असते त्याला 3 इंच उतार घ्यावं लागते. आता आपण ब्लाऊज कट करून घेऊ. सर्वात आधी कोणत्या ब्लाऊजच्या राहिले तर सर्वात आधी आपण अस्तीन कट करून घ्यायच्या. पहा, अस्तीन मी एकावर एक कापड ठेवलं आहे आणि आणखी मी असे डबल करून घेते, म्हणजे 2 अस्तीन आपल्या याच्यामध्ये निघून जाते. आपले अस्तीन आपले निघाले आहे. इथं आपण कट करून घेऊ. बघा, आता आपली ही अस्तीन आपल्याला अस्तीनमधला कापड आपला उरला आहे, तर आपण हा पाठीच्या मागं डिझाईनच्या ह्याच्याने आपण लावू. तर आता आपण हे नंतर आता कट करून घेऊ इथून पहिले. आणि कधी ब्लाऊज असं उभ्यामध्ये काढायचं. आता आपलं हे ब्लाऊज मागच्या हुकाचं आहे, तर मी आता अखंड बाजूकडून समोरचा भाग काढत आहे. तुम्हाला जर काही समजले नसेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता मागचा भाग काढून घेऊ. आता हा मागचा हुक असल्यामुळे मी ते आता तिकडल्या साईडनी काढून घेते. जे आता इथे आहे कटवाला आहे त्या साईडनी काढून घेते. आपला हा झाला आहे, समोरचा भाग पण कट झाला आहे. त्याची स्टिचिंग पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
थँक्यू गाईज. तुम्हाला असेच जर नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब करा. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहते रोज. थँक्यू गाईज.